सर्वप्रथम मी दीपक पवार साहेबांचे अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय घेतला आणि त्याचं गांभीर्य किती आहे हे आपल्या संख्येवरनं कळतं. जर खऱ्या परिस्थितीमध्ये आलं तर साहेब बोलले त्याप्रमाणे ह्यातलं 5-6 लोक सोडली ना, कमीत कमी म्हणजे मी 10 लोक सोडली तर बाकी सगळी अशी ही आम्ही जमा केलेलीच लोक आहेत. म्हणजे जमा म्हणजे साहेबांसोबत आम्ही काळे साहेबांसोबत मी काम करतोय गेले 10 वर्ष. त्यांच्यासोबत त्यांनी कुठे आवाज दिला तरी आम्ही येतो आणि हा विषय तर महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येकाने आणलेला त्यामुळे काही गांभीर्य नाही राहिले सर. ऍक्च्युली म्हणजे शोकांतिक आहे. तुमच्यासाठी आम्ही लढू, म्हणजे तुमच्यासाठी आम्ही लढू असं झाले. आता आलं लक्षात. भाषेसाठी लढू असं कोणालाही वाटत नाही. मी सभागृहामध्ये आता सुद्धा महापालिकेतूनच आलोय. आज आज सुद्धा महापालिका होती आमची आणि महापालिका आता 7:30 वाजता संपली आणि आज तिथून डायरेक्ट आलोय. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही जो बोललात मुद्दा म्हणजे मी फक्त बाकी भाषेचा विषय काय बोलणार, तुम्ही तज्ज्ञ आहेत सर आणि मी स्वतः मराठी भाषेत शिकलोय तर मला काही अडचण येत नाही. मी शालेय शिक्षण माझं झालं, त्याचं इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर मी महापालिकेत गेलो. मला कुठली अडचण येत नाही. मी त्यांना 10 वेळा सांगतो, IAS ऑफिसरला गप्प करायची ताकद जर एखाद्या सामान्य मुलाकडे आहे तर काय अडचण काय आले पाहिजे. फक्त भाषेने कोणाला अडचण यायलाच नाही पाहिजे असं माझं मत आहे. पण ठीक आहे, तरी सर बोलले त्याप्रमाणे की माझा मुलगा सुद्धा इंग्लिश मीडियममध्ये शिकतो. आता घरातल्या गोष्टीमुळे असेल कदाचित किंवा काय, किंवा त्यावेळी असे कोण आम्हाला भेटले नसतील की भाषेचं महत्व सांगायला काय असेल जेणेकरून. पण आता ज्यावेळी म्हणजे भाषेवरच आलं, मुळावरच ज्यावेळी गोष्ट येते त्यावेळी ती गोष्ट आपल्याला लागते आणि ती लक्षात येतं की आपण सुद्धा काही चुका केल्यात. सर बोलले त्याप्रमाणे आपण चुका केल्यात, पण ते पुढच्या पिढीला त्या चुका झाल्या नाही पाहिजेत. ज्यावेळी आपण एखादा संवाद साधतो त्यावेळी ती भाषाच पूर्ण संपून जाते असा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी खरोखर खूप वेदना होतात. महापालिकेमध्ये ज्यावेळी मी होतो, म्हणजे आता पण ज्यावेळी विषय होतो त्यावेळी महापालिकेचं धोरण म्हणजे कसं आहे की ते काय म्हणतात, तुमची मुलं शिकतात इंग्रजी माध्यम मध्ये, गरिबांची मुलं शिकायला नाही पाहिजेत का? 100% शिकायला पाहिजेत. पण गरिबांची मुलं आज 54,000 विद्यार्थी नवी मुंबईमध्ये सर आमची शिकतायत. 54,000 विद्यार्थी मराठी माध्यमातून आणि उर्दू माध्यमातून, काही हिंदी माध्यम आहे थोडंसं आमच्याकडे वेगळं झालं, सगळीकडे आहे महाराष्ट्रात. 54,000 विद्यार्थी आमच्याकडे शिकतायत ना. 54,000 विद्यार्थ्यांवर 10 वर्षानंतर बोलले आमचा मित्र की खरं आहे, कारण आता आता बालवाटिका चालू झाल्यात. एका वर्गात 10, एका वर्गात 15, एका वर्गात 18. त्या दिवशी आमच्या काळे साहेबांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली आम्ही आणि त्यात सांगितलं की फक्त किती विद्यार्थी, 130 विद्यार्थी, आता वाढून वाढून 220, 230, 40, काहीतरी 250 झाले असतील. पण जिथं 54,000 विद्यार्थी शिकतात ते आता 250 विद्यार्थी आम्ही घेत 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 पुढे जाणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे तर तो जो विषय आहे की यांच्यामध्ये आहे ना काही भाषेचं प्रेम नाही आहे हे मला दिसून येतं. कारण आता पण मी सभागृहात होतो ज्यावेळी आता निघालो तेव्हा विषय फक्त बिल्डिंगचा होता. TP वाला, टाउन प्लॅनिंग वाल्याला बोलवलं, अग्नि सुरक्षावाल्याला बोलवलं की तू काय खाल्लंस, तू किती खाल्लंस सांग मला, आता तुझ्यासाठी त्यासाठी सभा म्हणजे ह्या ना, म्हणजे मी ज्यावेळी बघतो ना तळमळीने ज्यावेळी बघतो की लक्षात येतं गोष्ट ह्या ना काही भाषेचं प्रेम वगैरे नाही. लोकांना फक्त एक दाखवायचं असतं की आम्ही काहीतरी करतोय, आम्हाला लोकांना इंग्रजी माध्यम मध्ये शिकवायचं, गरिबांची मुलं शिकली पाहिजे, हा त्यांचा उद्देश ते बोलतात. त्याप्रमाणे ते चुकीचं धोरण आहे त्याच्यामध्ये. मला फक्त त्यात काही जास्त अभ्यासपूर्ण बोलायचं नाही कारण खूप तज्ज्ञ आहे. मला फक्त एवढंच बोलायचं, तुम्ही जे बोललात की आंदोलन करायला लागेल, हो 100% आंदोलन करायला लागेल. आंदोलन अशा पद्धतीने करायला लागेल सर, माझ्या मनात मी काही समस्यांशी बोललो की पहिली गोष्ट म्हणजे की इथे इथे म्हणजे आता या इंटरनल आपलीच लोक आहेत म्हणून बोलतो की इथे 2 गट आहेत साहेब इथं, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट. आता हे दोघं जरी एकत्र वरती राहत असले ना सर तरी हे दोघंही वेगळे आहेत इथं, म्हणजे एकमेकाला समोर बघत नाहीत. आलं लक्षात. तर त्याचाच बेनिफिट आपल्याला घ्यायचा आहे जर आपल्याला हा विषय सोडवायचा आहे तर. आलं का लक्षात. तर त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की नगर विकास खातं जे आहे किंवा शालेय शिक्षण विभाग जो आहे तो येतो कोणाकडे, जो महत्वाची दोन्ही खाते या रिलेटेड आहेत म्हणून सांगतो तुम्हाला, तर येतो कोणाकडे, शिंदे साहेबांकडे येतं. आपल्याला त्याचा वापर करायला लागणार आहे. आपल्याला त्याचा वापर म्हणजे काय करायला लागेल की बाबा हे तुमचे बीजेपीची लोक आहेत, हे असं असं मुळावर उठलेले आहेत, आम्हाला तुम्ही इकडे संधी द्या, आम्ही काय करायला पाहिजे पहिले ती एक मिटिंग व्हायला पाहिजे असं माझं मत आहे सर. आता मला काही त्यातलं फार हे नाही, पण पॉलिटिक्स थोडंसं कळायला लागले त्यांच्यात बसतो तर तिथं इंटरनल मिटिंग, हे बघा हे आंदोलन वगैरे ना सर हे फार आता काय राहिलं नाही असं माझं मत आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल का ते काँग्रेस जनता पार्टी सारखं मोठं आंदोलन आहे त्याला ही लोक जुमानत नाही. साहेब तू आणि तुम्ही आणि सर मी काय करणार ह्या गोष्टीला, म्हणजे असं माझं मत आहे. आंदोलन करू, ते दाखवायला लागेल तो वेगळा विषय, परंतु इंटरनल काही गोष्टी आपल्याला करायला लागतील की जे माझं म्हणणं आहे की आपल्याला बाबा एकनाथ शिंदे साहेबांची भेट तुमच्या याने मिळाली किंवा शालेय शिक्षक दादा भुसे यांची वेळ आपल्याला मिळाली आणि त्या संदर्भात जर आपण त्यांना ही गोष्ट तळमळीने सांगितली सर, त्याचे धोके काय, त्याचे काय फायदे तोटे जे सांगितले त्यांना ते पटलं आणि त्यांनी आपल्याला आयडिया दिली टेक्निकली, तर ह्या शाळा पुढल्या वर्षी बंद होतील आणि आपल्याला त्या मुलांचं भवितव्य हे पण नाही करायचं ना, फुकट नाही करायचं. कारण ते आता काय बालवाडीमध्ये येते, त्यांचं काय लगेच काय शैक्षणिक नुकसान होत नाही.
माझं तर म्हणणं आहे त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि त्यांना प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकून द्या, म्हणजे पुढल्या वर्षी जर त्यांना इंग्रजी माध्यमांनाच टिकायचंय तर. कारण स्टेट बोर्डाच्या शाळेत ह्या काही सीबीएसई वगैरे साठी आपण शाळा ओपन केलेल्या नाहीत कदाचित. तर तो एक विषय होऊ शकतो की आपण त्यांची वेळ घेतली आणि सांगितलं की सर आम्हाला इथे नवी मुंबईमध्ये हे जे धोरण अवलंबलंय हे कोणाला न विचारता केले, तर तो एक विषय लगेच होऊ शकतो. कारण कालचीच घटना मी तुम्हाला सांगतो. काल रात्री आमचा मूड आला आमच्या सभागृह नेत्याचा आणि 5 वाजता ठरलं की उद्याच्या आजच्या ऍक्च्युली 132 लोकांसाठी भरती आहे. त्याच्यामध्ये जे आमच्या इथले विभाग अधिकारी आणि असे मिळून 132 रात्री मूड आला, संध्याकाळी मूड आला. आमचं चालू होतं, सभागृह चालू आहे 3 दिवस. त्यामध्ये चाललं की नाही बंद करून टाका. आयुक्ताने ऐकलं नाही साहेब. आयुक्त उठला पटकन 5 मिनिटांमध्ये. मी गेलो साहेब आज त्यांचं कौतुक करायला. आज मी गेलो आयुक्तांकडे नंतर दुपारच्या वेळेत सांगितलं. तो बोलतो नाही, बोलतो मी डायरेक्टली सीएमला फोन केला. सीएमला असा निर्णय. सीएम सांगितलं अजिबात ऐकायचं नाही, कॅन्सल, तू परीक्षा घे म्हणजे घे. सांगायचा मुद्दा काय की जरी सभागृहाने कुठला विषय निर्णय घेतला त्याचा सर्व अधिकार हा शासनाला आहे आणि राज्य शासनाचं धोरण काय ते समजून द्या आम्हाला. नक्की राज्य शासनाचं पण अशीच अपेक्षा आहे का की नवी मुंबईतील तशाच बाकी पण महापालिकेतल्या शाळा या इंग्रजी माध्यमाच्या करायचं, त्यांचं पण पितळ उघडं पडून दे. तो राजकीय मुद्दा होऊ शकतो की मराठी शाळा टिकवायच्या नाहीत. हा मोठा विषय म्हणजे त्या मार्फत सुद्धा आपण राजकीय विषय म्हणून पण त्या गोष्टीला बघायला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा होता की तुम्ही जो बोललात की आपण आंदोलन करायला पाहिजे. आंदोलन 100% करायला पाहिजे. 111 नगरसेवक दर महिन्याला आम्ही भेटतो, म्हणजे आमची एक सभा असते. जशी आता उद्या पण एक एक्सटेन्शन आहे, पण पुढल्या महिन्यात ऑगस्टला आमची एक सभा होईल. कदाचित 19 ते 20 या तारखेला होते. 18, 19, 20 मध्ये आमची सभा होते. तेव्हा ते आंदोलन व्हायला पाहिजे. तेव्हा ह्यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे. सगळे नगरसेवक असतात, ते निर्णय घेतात, त्यांना कळलं पाहिजे की आपण काय चुका करतोय, आलं का लक्षात. तर त्यावेळी ते आंदोलन झालं सर, ते इथं शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकात होईल, त्याला काही काय नसेल, फक्त असं दिखाव होईल. आपण प्रेसमध्ये जाऊ, लोकांना कळेल आंदोलन केलं, संपला विषय. पण ज्यावेळी तिथं आंदोलन आहे महापालिकेच्या बाहेर, आज आतमध्ये सोडत नाहीत. आता खूप आम्ही मध्ये एक आंदोलन केलं काळे साहेब, तेव्हापासून फुल सिक्युरिटी आहे साहेब. आता कुठल्याही प्रकारे कोणालाही सोडत नाहीत. पण त्याच्या बाहेर आपल्याला जर परवानगी मिळाली किंवा नाही मिळाली, जे काय असेल ते, समोर ग्रास आहे, त्याच्यामध्ये असं स्टेप आहे, आणि तिथं आपण बॅनर पोस्टर घेऊन जर असं थांबलो आणि जे काय केलं म्हणजे तुमच्या पद्धतीने जे आंदोलनचं तुम्ही मास्टर लोक आहात ऍक्च्युली, तर तसं आंदोलन केलं. 111 नगरसेवक ज्यावेळी येतात गाड्या घेऊन, तेव्हा आपण तिथं नमस्कार केला. सर हे पत्रक दिलं आपलं, का मराठी शाळा वाचवायला पाहिजे, तुम्ही काय चूक करताय, हे अशा पद्धतीने जर पत्रक 111 नगरसेवकाला दिली आणि हा ठराव सर तुम्ही आणा, आलं का लक्षात, तर त्या गोष्टीला खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो, असं माझं मत आहे. कारण आयुक्तांना पण हा अधिकार आता राहिलेला नाहीये. सभागृहाने निर्णय घेतला, आयुक्तांना त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी ही एक सूचना होती, आंदोलन 100% करा, पण ते एखादा सभा चालू असेल त्या दिवशी केलं तर ते इम्पॅक्टफुली होईल आणि ते सगळ्या ह्याच्यामध्ये होईल. आणि मग कुठल्या पद्धतीने करायचं, काय करायचं, आणि त्याचं पुढचं नियोजन काय असायला पाहिजे, अशा 2-3 सूचना मला ज्या वाटल्या त्या मी फक्त तुमच्यासमोर मांडल्या. आणि परत एकदा सर तुमचं कौतुक करतो की कारण तळमळीने आम्ही विषय घेतला आणि तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आम्हाला खूप कमी वेळेमध्ये लोक जमा करता आली. पण नक्कीच काळेसाहेबांच्या नेतृत्वात नवी मुंबईमध्ये आम्ही बऱ्यापैकी संघटना उभी केलेली आहे, त्याच्या थ्रू आम्ही हा विषय नक्कीच हे करू. धन्यवाद.